बायकोही कमवते, नवराही बोलतोय, पण बायको बोलते की तू तुझ्या आईवडिलांवर खर्च करू नको, मुलाला बोलते, किंवा मुलगा बोलतो की तू तुझ्या आईवडिलांवर खर्च करू नको. दोन्ही बोलत आहेत की म्हणजे खर्च फक्त आपल्याच झाला पाहिजे. किंवा बायको बोलते की नाही, हा मी कमवते तर हा माझा पैसा आहे, हा मी फक्त माझ्या आईवडिलांवर खर्च करेन. ती जर म्हणजे एखादा पुरुष जर स्त्रीपेक्षा कमी पैसे कमवत असेल तर त्या व्यक्तीला पाण्यात बघितलं जातं सोसायटीमध्ये. अशा लोकांना ताण येतो पैसे नसतील तर. ते हेच आहे की हेल्पलेस फील होणं, की आता माझ्याकडे पैसा नाही आहे म्हणजे मी आयुष्यात काहीच नाही करू शकत. बरोबर. हे त्याच लोकांना वाटतं ज्यांनी स्वतःचं डे टू डे रुटीन, स्वतःची प्रत्येक कामं ही पैशात मोजलेली आहेत. सुखी आहे हे असणं वेगळं असतं, बरोबर, आणि दाखवणं वेगळं असतं. जेव्हा दाखवायला जातो तेव्हा पैसा लागतो, जेव्हा आपण असतो तेव्हा आपण समाधानी असतो. आपण म्हणतो की पुरुष जास्त स्ट्रॉंग असतात किंवा महिला जास्त हळव्या असतात, पण पुरुष हळवे नसतात हा त्यांचा वीक पॉईंट असू शकतो. की लोकांना तितकंच इम्पॉर्टन्स द्या जितकं त्यांना द्यायचं आहे, कारण त्यांचा तुमच्या आयुष्यातला सहभाग फार किंचितचा आहे. काय झालं, तो कमी कमवतोय, त्याची बायको जास्त कमवते, पण त्यांचं आता व्यवस्थित चालू आहे, ते दोघं जण किती सुखात आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या घरात, असं दुसऱ्या तोंडाने बोलणारी सुद्धा माणसं असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्याकडे दुर्लक्ष करा. ह्याचा स्ट्रेस तर घेताच कामा नये मुळात, पण ऋण काढून सण साजरे करू नये, कारण तेव्हा मग ॲक्च्युअल सण येतो तेव्हा रडण्याची वेळ येते. जेव्हा खरंच पैसा लागतो तेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो. लहानपणापासून आपण जेव्हा बघतो US मध्ये किंवा भारताच्या बाहेर लोकांना म्हणजे मुलांना शिक्षण करता करता ते कुठे ना कुठे काम करत असतात. घरचा कितीही श्रीमंत असला तरी सुद्धा तो मुलगा त्याचं काम करतो. भारतात किंवा महाराष्ट्रात ही वेळ आली का की आपल्या मुलांनी पण शिक्षण करताना किंवा कॉलेजमध्ये असताना कुठे काम करायला हवं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रतिज्ञा रुगदे. मॅम नमस्ते. नमस्ते, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. सो मच. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे आर्थिक नियोजन. त्यासोबतच पैशांवरून कुटुंबांमध्ये भांडणं होतात, त्यासोबतच पैशांवरून डिप्रेशन येतं लोकांना. एखादा व्यक्ती जर म्हणजे एखादा पुरुष जर स्त्रीपेक्षा कमी पैसे कमवत असेल तर त्या व्यक्तीला पाण्यात बघितलं जातं सोसायटीमध्ये. अशा काही मुद्द्यांवर आज आपण मॅमसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे की हे असं का होतं आहे, किंवा जर एखाद्याला त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं आर्थिक नियोजन करायचं आहे तर त्याने काय करायला हवं. तर तुमचं परत एक वेळ स्वागत आहे मॅम. थँक्यू. सगळ्यात पहिला प्रश्न असा की जे आर्थिक स्थिती असते एखाद्याची, तर जर कधी ती ढासाळत गेली किंवा पैसे कमी होत गेले तर त्याच्याने एखादा व्यक्ती नर्वस होतो, डिप्रेशन त्याला येतं. तर तुमचं याच्यावर मत काय, असं का होतं किंवा अशी परिस्थिती त्याच्यावर काय येते? पहिली गोष्ट म्हणजे मी सुरुवातच इथून करेन की पैसा हा उपभोगण्याचं साधन नाही आहे, ती एनर्जी आहे, ती प्रॉस्पॅरिटी आहे, म्हणून तिला आपण लक्ष्मी म्हणतो. तर या लक्ष्मीचं नियोजन तुम्ही कसं करता आहात. लक्ष्मी तर आपल्याकडे येत राहील आणि ती चंचल आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्याचं नियोजन तुम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने कराल ना, तेवढी तुमची इमोशन लेवल खूप चांगली राहील. कारण असं म्हणतात की पैसा कमवणं सोपं असतं, पण तो टिकवणं, तो जोपासणं, तो वाढवणं हे सगळ्यांना नाही जमत. हे सगळ्यांचंच काम नाही आहे. म्हणून लोकांना टेन्शन येतं की अरे तर मी कमवतो आहे पण पैसा टिकत नाही, किंवा पैसा पगार आल्यानंतर पैसा कुठे जातो हे मलाच माहिती नाही आहे. आणि आता राहिलं म्हणजे उत्तर तुझ्या प्रश्नाचं की लोकांना ताण येतो पैसे नसतील तर. ते हेच आहे की हेल्पलेस फील होणं, की आता माझ्याकडे पैसा नाही आहे म्हणजे मी आयुष्यात काहीच नाही करू शकत. बरोबर. हे त्याच लोकांना वाटतं ज्यांनी स्वतःचं डे टू डे रुटीन, स्वतःची प्रत्येक कामं ही पैशात मोजलेली आहेत. कारण इथे जर स्ट्रॉंगेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी रस्त्यावर राहत होते, माझ्याकडे पैसे नव्हते पण मी जगत होते, आणि त्याच्यातून मला एक स्ट्रॉंग लर्निंग मिळाली की जगण्यासाठी पैसा आहे ना तो हवेसारखा असतो पण तो ऑक्सिजन नसतो.
त्या पैशाला जेव्हा तुम्ही ऑक्सिजन म्हणाल ना आणि तेव्हा तो म्हणजे लॅप्स होईल, तेव्हा मग जीव गुदमरायला लागतो. अरे आता काहीच नाही होते, काय करू, कुठून आणू, काय करू. आणि मग असं होतं की काहीच नाही होत आहे. मग हे कधी होतं ना की उपयोगी वस्तूंवर खर्च न करता अनाठाई खर्च करत बसणं, की चल समोरच्याकडे हे मग माझ्याकडे पण यायला पाहिजे, किंवा मला सुखी आहे असं दाखवायचं आहे. सुखी आहे हे असणं वेगळं असतं बरोबर आहे. आणि दाखवणं वेगळं असतं. जेव्हा दाखवायला जातो तेव्हा पैसा लागतो, जेव्हा आपण असतो तेव्हा आपण समाधानी असतो. मग इथेच आहे तुमच्या माइंडसेटवर की तुम्ही पैशाला कसं वापरताय, कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पैशाकडे बघताय. तुम्ही पैशाकडून उपभोगण्याचं साधन बघत आहात, की तुम्ही ती एनर्जी बघत आहात, तुम्ही ती प्रॉस्पॅरिटी बघत आहात, तुम्ही त्याच्याकडे लक्ष्मी म्हणून बघत आहात. कसं तुम्ही जसं त्याला ट्रीट करणार तसं तो तुमच्या आयुष्यात येणार आहे. बरोबर. येस. एक मुद्दा इथं तुम्ही मांडला. मी ॲक्च्युली वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्हतो विचारणार, बट तुम्ही बोलला की रस्त्यावर राहत असताना तर आपल्या ऑडियन्सला पण आवडेल त्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला. तुमच्या पास्ट लाईफबद्दल असे काही स्ट्रगल एखादे जर तुम्ही सांगू शकला तर. काही गोष्टी पास्टमध्ये अशा घडलेल्या की मला होमलेस होण्याची वेळ आलेली. 50 ते 60 दिवस रस्त्यावर राहणं. मी तेव्हा जॉबही सोडून दिलेला, कारण माझी मानसिक स्थिती खालावलेली. तेव्हा खूप स्ट्रगल चालू होता आणि खूप लिगल बॅटल्स पण चालू होते. आणि तेव्हा मला असं झालेलं की पैसे नाही आहेत, घर नाही आहे, एक वेळेचं जेवण पण मला फार मुश्किलीने त्या पिरियडमध्ये मिळत होतं. तिथून जेव्हा मी तो एक दिवस काढत होते ना, तेव्हा मला असं रिअलाईज व्हायला लागलं की इट्स नॉट अबाउट आउटर वर्ल्ड, इट्स अबाउट इनर वर्ल्ड. की मी आतमधून किती सक्षम आहे ह्या सगळ्या परिस्थितीला डील करायला. आणि तिथून मला हे जाणवलं की तुमचं रिलेशन डील करण्याची पद्धत असेल, तुमच्या हेल्थला तुम्हाला डील करण्याची पद्धत असेल, तुमच्या करिअरला तुम्हाला डील करण्याची पद्धत असेल, किंवा आपला जो आजचा विषय आहे तुमच्या फायनान्सेसला तुम्हाला डील करण्याची पद्धत असेल, त्याचं बाहेरच्या जगाशी काहीही घेणं देणं नाही आहे. ते तुमच्या इंटरनल हेल्थवर अवलंबून असतं की ते नसेल तर तुम्ही किती पुढे जाऊ, म्हणजे कितपत तुम्ही पुढे जाता, तुमच्यात किती क्षमता आहे. आणि तिथून मी हे शिकले की प्रत्येक गोष्ट मिळवणं सोपं असतं, पण ती टिकवणं, ती जोपासणं, ती वाढवणं आणि पुढच्या पिढीला सुपूर्द करणं. आपण असं म्हणतो की अरे काय आपण कमावून काय करणार आहे, नंतर जायचंच आहे ना, नंतर मग दुसरे येतील ते घ्यायला. पण ठीक आहे ना, ती तुमचीच पिढी आहे, ती तुमचं नाव पुढे करणार आहे. बरोबर. सो ती गोष्ट मिळवणं, टिकवणं, वाढवणं, जोपासणं आणि पुढच्या पिढीला निस्वार्थपणे सुपूर्द करणं, मग ती कोणतीही गोष्ट असू द्या, ते तुम्हाला करता आलं पाहिजे. बरोबर. तर जेव्हा तुम्ही कमवता ना तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळते, पण ते कमवणं पण तुम्ही कितपत नीतिमत्तेने कमवता आहात, तुम्ही कितपत चांगल्या वेने कमवता आहात तो पैसा, तुम्ही कितपत तो सात्विकतेने तुमच्या हातात तो पैसा येतोय, आणि त्याचं नियोजन पण तुम्ही किती चांगल्या पद्धतीने करताय, किती चांगल्या मार्गाने करताय, किती चांगल्या गोष्टींवर करताय, याचं तुमच्या माइंडसेटवर कुठे ना कुठेतरी तो फरक पडत असतो. बरोबर. म्हणून जसं तू म्हणालास की खूप बर्डन येतं, त्याचे रिझनच हे आहेत की नियोजन व्यवस्थित नाही आहे लोकांचं. आणि ज्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायला पाहिजे ती गोष्ट प्रायोरिटी न मानता उगाचच भलत्याच गोष्टींना आपण प्रायोरिटी मानत बसलोय सोशल मीडियाच्या आहारी जाऊन. एक्झॅक्टली. म्हणजे आजकाल असंही होतं की सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी लोक मॉलला जातात किंवा मूवीला जातात, कारण त्यांना त्या पोस्टरच्या बाहेर येऊन सेल्फी काढायचा असतो, किंवा एखादी ट्रिप करतात कारण त्यांना असं अरे 4 दिवस कंटिन्यू सुट्ट्या सगळे जात आहेत, मला पण जायचं आहे. या गोष्टींमुळे त्यांचं आर्थिक नियोजन हटतं. एक तुम्ही तुमचं स्ट्रगल सांगितलं, एक म्हणजे एक असे दिवस तुम्ही काढले की 50 ते 60 दिवस तुम्हाला रस्त्यावर राहण्याची वेळ आली, एक महिला असून तुमच्यावरती वेळ आली, आणि तुम्ही त्याच्यातून तेव्हा तुम्हाला खरं लर्निंग मिळालं की
त्याच्यातून तुम्ही शिकल्या की काय स्ट्रगल असतं आणि पैसा खरंच किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट नाही आहे आणि आपण किती जपला पाहिजे, अशा काळात आपल्याला पैसा लागू शकतो की नाही लागू शकत, या गोष्टींचं तुम्हाला तेव्हाच कळालं असेल. त्याच्यातून तुम्ही बाहेरही आला, त्याच्यावर एक सेपरेट पॉडकास्ट होऊ शकतो एक जर जर्नी बघायची तर. हो नक्कीच. याच्यात थोडा कॉन्ट्रास्ट प्रश्न मला विचारायचा आहे आता की एखादा पुरुष आहे आणि एखादी स्त्री आहे, जेव्हा आपण बघतो समाजामध्ये पुरुष प्रधान असं म्हटलं जातं आपल्या देशानं, तर पुरुषच आजपर्यंत कमवत आलेले. पण मागचे 15-20 वर्ष जर बघितलं आपण तर एक IT जेव्हापासून भारतात आलेलं आहे आणि जास्त करून जर आपण महाराष्ट्र, कर्नाटक, बँगलोर किंवा म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर IT क्राऊड, ITच्या कंपनीज आल्यामुळे मुलींनाही चांगले जॉब मिळाले. आय मीन टू से की नवऱ्याचा पगार कमी असतो, बायकोचा जास्त असतो. अशा सिच्युएशनमध्ये माणसाला कमी समजलं जातं, पाण्यात बघितलं जातं. अशी सिच्युएशन सध्या कुठे कुठे बघतो आपण. तर तुमचं यावर मत काय? समाजाने या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे? हां, मुळात लग्न ठरवतानाच ही क्रायटेरिया असते की मुलीची सॅलरी आहे ती 1 रुपया तरी कमी पाहिजे मुलापेक्षा. बरोबर. हे कुठेतरी ना आजच्या पिढीने मिळून ह्या रूढी परंपरा आहेत किंवा रूल्स रेग्युलेशन्स आहेत जे आपल्यासाठी घातक आहेत, ते कोणीतरी पुढे येऊन मोडून टाकणं फार गरजेचं आहे. आता बहुतेक लोक म्हणतील की आम्ही मोडतोय पण आम्हाला तिकडे ट्रोल केलं जातं आहे किंवा आम्हाला तिकडे वाईट ठरवलं जातं आहे जर आम्ही कोणता रूल्स अँड रेग्युलेशन्स मोडत असेल तर मी इथे एकच सांगेन की जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात जाता, मग ते कोणतंही नातं असू दे, मग ते फ्रेंड्सचं नातं असू दे किंवा ते भावा बहिणीचं नातं असू दे किंवा नवरा बायकोचं नातं असू दे, जिथे जेंडर रूल आहे, तर तिथे मला असं वाटतं की इक्वॅलिटी तिथून सुरू होते. मग ती कोणत्या कामावर डिपेंड असायला नको की हे काम पर्टिक्युलर ह्या माणसाचं आहे, हे काम पर्टिक्युलर ह्या स्त्रीचं आहे किंवा ह्या माणसाने एवढंच कमवलं पाहिजे, स्त्रीने एवढंच कमवलं पाहिजे. ही इक्वॅलिटी आहे ना, ती दोघांच्या स्ट्रेंथवर आली पाहिजे. आपण म्हणतो की पुरुष जास्त स्ट्रॉंग असतात किंवा महिला जास्त हळव्या असतात, पण पुरुष हळवे नसतात हा त्यांचा वीक पॉईंट असू शकतो. कारण हळवेपणा म्हणजे तुमचं इमोशन आहे. किंवा महिला स्ट्रॉंग असून पण दाखवत नाही, त्यांनी हळव्या असताना दाखवतात, पण तो तुमचा दणकटपणा, कणखरपणा हा तुमचा वीकनेस आहे जर तुम्ही नाही दाखवलात तर. वेळोवेळी दोघांना पण सायमल्टेनियसली वाईस वर्सा जाऊन त्या सिच्युएशन्स डील कराव्या लागतात. मग ते इमोशन्स दाखवणं त्यांना भाग आहे. हा झाला पार्ट मी इक्वॅलिटीचा म्हणेन. आता मी तुझ्या प्रश्नाकडे येते की पुरुषाने कमी कमवलं तर त्याला कमी लेखलं जातं आणि स्त्रीने जास्त कमवलं तर तिला जास्त, म्हणजे नवरा बायकोमध्ये कम्पेअर केलं जातं. बहुतांश वेळी ना हे जे डिस्प्यूट्स असतात ना ते त्यांच्यात नसतात, पण हे समाज स्वतः त्यांच्यात घालून देतो. तर मला असं वाटतं की हे जे कपल्स आहेत ज्यांच्यामध्ये ॲक्च्युली ही सिच्युएशन चालू आहे, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की समाज नाही येणार आहे घर चालवायला, तुमचे बिल्स पे करायला समाज नाही येणार आहे. मी जेव्हा राहत होते होमलेस, मला कोणी घरी नाही बोलवलं, माझे कोणी बिल्स नाही भरले, मला कोणी जेवायला नाही बोलवलं, फक्त माझे पॅरेंट्स सोडता, आई वडील. हां, तुमचे आई वडील काय म्हणतायत, त्यांना काय वाटतंय, हे जास्त इम्पॉर्टंट असायला पाहिजे रॅदर दॅन दिस सो कॉल्ड समाज. बरोबर. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःलाच डील कराव्या लागतात. तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही दोघंजणच आहात एकमेकांची काळजी घ्यायला. समजा कमी सॅलरी असलेला नवरा जर आजारी पडला आणि तिथे हॉस्पिटलायझेशनचा खर्च जास्त आला आहे, तर पैसे द्यायला ती जास्त सॅलरी कमवणारी बायकोच आहे. बरोबर. किंवा वाईस वर्सा, जे होत आहे वाईस वर्सा की स्त्रीला कमी पगार, पुरुषाला जास्त पगार. पण आता आपण इथे पुरुषाच्या कमी पगारावर आहोत. तर जेव्हा तुमचं घर त्यावर चालतं आहे, जे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला स्थैर्य देतं आहे अगदी इमोशनली, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली किंवा स्पिरिच्युअलिटीने पण मी म्हणेन,
तर इथे दुसरा तिसरा काय म्हणतोय ह्याला स्थान नसायला पाहिजे. ते नियोजन तुमचं आहे, तो डिसिजन तुमचा आहे. आणि जेवढं तुम्ही त्या नकारात्मक गोष्टीला प्रोत्साहन द्याल ना, तेवढं समाज तुमच्या जास्त पाठी लागणार. बरोबर. जेवढं तुम्ही त्याच्यापासून लांब राहून समाजाला इग्नोर कराल ना त्या गोष्टीपासून, तेव्हा समाज पण ते एक्सेप्ट करायला घेईल बाबा. आणि उद्या ना हीच लोक दुसऱ्यांना तुमचं उदाहरण देतील आणि ते पण खूप प्राऊड फील येईल. काय झालं, तो कमी कमवतोय, त्याची बायको जास्त कमवते, पण त्यांचं आता व्यवस्थित चालू आहे, ते दोघं जण किती सुखात आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या घरात. असं दुसऱ्या तोंडाने बोलणारी सुद्धा माणसं असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्याकडे दुर्लक्ष करा. ह्याचा स्ट्रेस तर घेताच कामा नये मुळात. कारण काय काय जण म्हणतात की प्रतिज्ञा आम्ही दुर्लक्ष करतो, पण ते टॉन्ट ऐकायला येतात किंवा पाठीमागून बोललं जातं, मग ते आम्हाला सहन नाही होत, मग त्याचा आम्ही विचार करत बसतो, मग त्याचा परिणाम होतो. तर मला असं वाटतं की जी गोष्ट तुमच्यासाठी हानिकारक आहे ना, त्या गोष्टीवर जास्त विचारच नाही करायचा. बरोबर. नाहीच करायचा. ही दुसरी मोठी लर्निंग मी माझ्या आयुष्यात शिकली आहे त्या पिरियडमध्ये, की लोकांना तितकंच इम्पॉर्टन्स द्या जितकं त्यांना द्यायचं आहे. कारण त्यांचा तुमच्या आयुष्यातला सहभाग फार किंचितचा आहे, छोटासा आहे, फार किंचितचा आहे. कधी भेटले एखाद्या फंक्शनला, कधीतरी कुठे चुकूनच भेटून गेलो तरच तो सहभाग आहे. हो. आयुष्य तुम्हाला नवऱ्यासोबत काढायचंय, बायकोसोबत काढायचंय, सासू सासऱ्यांसोबत किंवा आई वडील तुमचे. येस. इथे मी म्हणेन की येस, कोणी समोर आला, स्माइल करा, हाय बोला, चांगलं बोला अँड मूव्ह ऑन. जर तो समाज तुमच्या मेंटल स्थितीसाठी जर हानिकारक असेल तर मला तेवढं डिस्टन्स ठेवायला आवडेल त्या समाजापासून, जे मी रॅदर ठेवते आहे काही पर्टिक्युलर ग्रुपपासून, की मी तेवढंच डिस्टन्स मेंटेन करते. मग मला तुम्ही एकलकोंडी बोला, मग तुम्ही मला ॲटिट्यूड बोला, मग तुम्ही मला असं पण बोला की अरे ही तेव्हा कशी वागत होती आणि आता लाईफ सुरळीत चालू आहे तर ही कशी वागते आहे. पण जर तुम्ही माझ्याशी तसं वागत असाल तर मला तसं वागणं भाग आहे माझ्या मानसिक समाधानासाठी. करेक्ट. येस. तर इथे मला असं वाटतं की नवरा बायकोने किंवा कपल्सने हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की कोणाही तिसऱ्याचा विचार नका करू. आता इथे जर तुमच्याच घरातले जर तुम्हाला तसे बोलत असतील तर पहिल्यांदा बोलणं, म्हणजे बायकोच नवऱ्याला जर बोलत असेल की तू तर बायकोच नवऱ्याला किंवा सासू सासरे मुलाला बोलत असतील किंवा बायकोचे आई वडील मुलाला बोलत असतील, मुलीचा आमची मुलगी जास्त कमवते, हा, तर ह्या सिच्युएशन मध्ये मी म्हणेन की आता नवरा बायको नाही पण दोघांकडचे पण पॅरेंट्स जर त्यांना तसं बोलत असतील तर कम्युनिकेशन इज द बेस्ट वे. कम्युनिकेट करा, तुमच्या गरजा सांगा, त्यांना तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हेच सांगत असते की तुमचे आई वडील, त्यांना तुमच्या आयुष्यात त्यांना तुमची प्रायव्हसी भंग करायची नसते, पण ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे ना त्यांना ही काय म्हणतात ना, ही केअर असते, उत्सुकता असते, ते प्रेम असतं, माया असते, काळजी असते, ते जाणून घेण्याची की तुमच्या आयुष्यात सगळं नीट चालू आहे ना, ओके ना, तुम्ही खुश आहात ना, तुम्ही समाधानी आहात ना. म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांना इन्व्हॉल्व करून घेत जा की हे आता असं असं चालू आहे, आता असं होणार आहे, आता आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत. कारण किती दिवस आहेत ते तुमच्यासोबत, म्हणजे आई वडील असू दे, सासू सासरे असू दे, किती दिवस आहेत. उद्या जर नसतील ते तर तुम्हाला पश्चाताप व्हायला नको त्या गोष्टीचा. आणि आता मी येते की जर तुमच्या नात्यातच हा डिस्प्यूट्स असेल की बायको बोलते की मी किती कमवते आहे, आणि आहेत अशा केसेस, मी डिनाय नाही करत आहे, एक स्त्री असून सुद्धा, तर तिथे ते रिलेशनशिप किती काळ टिकेल किंवा खरंच हे रिलेशनशिप तुम्हाला पुढे न्यायला आवडेल का एवढ्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये. जर तुम्ही त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असाल आणि कोणी तुम्हाला फक्त तुम्ही किती कमवता आहात याच्यावरून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात याची पूर्ण कुंडली काढत आहे कोणीतरी,
आणि फक्त एका फॅक्टर वरून तुम्हाला जज केलं जात आहे, जिथे तुमचे 99 चांगले फॅक्टर इग्नोर केले जात आहेत. बरोबर. तर मला म्हणेल की जर ते तुम्हाला अनबेअरेबल होत असेल तर तिथे विचार करायची वेळ आली आहे बरोबर. की त्या नात्याला कितपत पुढे न्यायचं आहे की बरोबर. कुठे थांबायचं आहे. Correct. अगेन आय एम अगेन्स्ट ऑफ डिवोर्स किंवा सेपरेशन, बट जर खूपच त्रास होत असेल एक्स्ट्रीम लेवलला गोष्टी गेल्या तर हो. मग तुम्ही विचार केला तर पाहिजे. विचार करा. मला असं वाटतं की मी ह्या गोष्टीचं उत्तर तिन्ही बाजूने दिलं आहे. हो, सगळ्या साईडने येस आवडलं तर चालेल. प्रॅक्टिकली आवडलं नसून त्यांना पटलं असेल, त्यांना माझी बाजू समजली असेल की मी कोणत्या वेने कोणता आन्सर दिला आहे ते. करेक्ट. याला जोडून एक प्रश्न येतो की दोन्ही गमवत आहे. कधी कधी असं ऑब्झर्व झालेलं आहे या विषयामध्ये की बायकोही कमवते, नवराही बोलते, पण बायको बोलते की तू तुझ्या आईवडिलांवर खर्च करू नको, मुलाला बोलते, किंवा मुलगा बोलतो की तू तुझ्या आईवडिलांवर खर्च करू नको. असे एक्झाम्पल तुमच्याकडे आले आजपर्यंत की दोन्ही बोलत आहेत की म्हणजे खर्च फक्त आपल्याच झाला पाहिजे, किंवा बायको बोलते की नाही हा मी कमवते तर हा माझा पैसा आहे, हा मी फक्त माझ्या आईवडिलांवर खर्च करेन. याच्यामध्ये मला एक मूळ मुद्दा असा वाटला की जोपर्यंत स्त्रीला किंवा पुरुषाला आपला संसार काय असतो तो नाही समजत, तोपर्यंत त्यांना त्या पैशाला यूज कसं करायचं किंवा त्याला कुठे ॲक्च्युली त्याचं वर्क झालं पाहिजे हे नाही समजत. राहिला प्रश्न माझे पैसे मी कुठे खर्च करायचा, तर जर मी एथिकल पॉईंटने बघितलं तर येस माझा पैसा आहे, मी ठरवेन कुठे यूज करायचा आहे तो. बट अगेन तुमची काही कर्तव्य आहेत, म्हणजे ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्यांच्यावर खर्च करणं तुम्ही उपकार नाही करत आहात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या आईवडिलांवर खर्च करून त्यांच्यावर उपकार करता आहात, तर तुमच्या इतका मूर्ख माणूस कोणी नाही आहे. मूर्ख. कारण जर ते हिशोब काढायला बसले ना तर तुम्हाला नाकी नऊ येतील. त्यांचे जे काही आहे म्हणजे इमोशनल लेवल, फायनान्शियल लेवल, फिजिकल लेवलवरचा त्रास तुम्हाला परतफेड करण्यासाठी. आणि राहिला प्रश्न आता की सासू सासऱ्यांवर खर्च करण्याचा किंवा मी फक्त माझ्या आई वडिलांवर खर्च करणार, तर तुझे सासू सासरे आहेत ना ते कोणाचे तरी आई वडील आहेत, आणि ते कोणाचे तरी आई वडील आहेत म्हणून तुला इतका चांगला नवरा लाभला आहे. बरोबर. तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुझ्यावरच आहे. हे तुम्ही दोघं जण मिळून जेव्हा डिसिजन घ्याल ना तेव्हा त्याच्यातून मार्ग मिळेल. जर त्याच्यातला एक ॲडिमेंट असेल आणि दुसरा समजून घेणारा असेल तर समजून घेणाऱ्यावर ताण जास्त येतो. करेक्ट. कारण त्याला सगळ्या बाजूनेच समजून घ्यायचं असतं, त्याला सगळ्या बाजूच सांभाळायच्या असतात, आणि त्याला कुठेच आपल्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नसतात त्याला. तर इथे दुसऱ्या माणसाने ना जरा समजून, कारण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की सगळी सोंग आपण घेऊ शकतो, पैशाचं सोंग आपण नाही घेऊ शकत. बरोबर. आणि जर तुम्ही तुमच्या पेक्षा म्हणजे एजेड लोकांवर जर तुम्ही खर्च करू नाही शकत तर त्याचे तुमचेच लोक आहेत, सासू सासरे काय बाहेरचे नाही आहेत, ते तुमचेच आहेत. तर हे जर कोणाला दुसऱ्याला बोलत असेल तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. पण अगेन की मी फक्त माझ्या आईवडिलांवर खर्च करणार आणि सासू सासऱ्यांवर नाही करणार, हे कुठेतरी मला असं वाटतं की चुकीचं आहे. किंवा दोघांनी ठरवा सायमल्टेनियसली की आपल्या आईवडिलांना खर्च करायचा. एक्झॅक्टली. करेक्ट. पण त्याच्यात पण चढाव तर नसायला पाहिजे की मी किती खर्च करते माझ्या आईवडिलांवर, तू किती खर्च करतो आईवडिलांवर, आणि आईवडिलांनी परत त्याच्यामध्ये हे केलं तर हा फार कधी कधी हे विषय फार इंटरनल होतात, फार पर्सनल होतात, आणि हे व्यक्ती टू व्यक्ती डिपेंड असतं. तर इथे मला असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांवर आणि आईवडिलांवर खर्च करत असाल तर काही मोठं रॉकेट सायन्स नाही, कारण ते जेव्हा खर्च लिहायला बसतील तुमच्यावर किती केलाय तेव्हा फार म्हणजे तुम्हालाच रडायची. आपण बऱ्याचदा बघतो की काही खर्च आपण असे करतो की जे इमोशन त्याच्यात असतात म्हणून. तर इमोशनल परचेज ही एक टर्म आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आपण असं म्हणतो की अरे पैसा आला आणि गेला पण काही कळालंच नाही. मग ते का होतं? जसं तू म्हणालास की इमोशनल परचेज, की
मला जरा लो वाटतंय तर मग चल मी पिझ्झा मागवते. मला फारच बोर झालाय तर काय करू, ऑनलाईन शॉपिंग करते. आणि गरज नसतानाही 4-5 ड्रेसेस वगैरे ते येतात. किंवा आता मला म्हणजे काय करायचं आयुष्यात कळत नाहीये तर चल मॉलमध्ये जाऊन येऊ, शॉपिंग करून येऊ. मग जाऊन तिकडून. मग हे जे तुमचे इमोशन्स आहेत ना ते तुम्ही अनावश्यक खर्चाच्या पाठी लागता. बरोबर. पण तो खर्च करून सुद्धा म्हणजे त्या इमोशन्समधून, त्या निगेटिव्हिटीमधून समाधान मिळवण्यासाठी किंवा मी म्हणेन पॉझिटिव्हिटी मिळवण्यासाठी जो पैसा खर्च केला आहे तेवढा करून सुद्धा ती मिळाली का? पिझ्झा खाल्ल्यानंतर बोरिंग व्हायचं बंद होत आहे का? ते लो वाटायचं बंद होत आहे का? आणि झालं जरी तरी ते क्षणिकच नसतं का? ते नेक्स्ट मोमेंटला परत लो होत आहे, मग मी आईस्क्रीम खाईन, आता परत लो होत आहे, मग मी काहीतरी कॉफी मागवेन. तर हे जे इमोशनल खर्च आहेत ना ते बाजूला सारून की त्या इमोशन्सच्या वेळेला जेव्हा तुम्ही खरंच इमोशनल असता, डिप्रेस्ड असता, लो फील करत असता, बोर होत असता, तेव्हा जरा थांबून किंवा 1 ते 10 आकडे मोजून किंवा डीप ब्रीद इन ब्रीद आउट करून स्वतःला प्रश्न विचारा की खरंच मी लो आहे, पिझ्झा खाल्ल्यावर मी परत बॅक टू नॉर्मल होईल का लाँग पिरियडसाठी? बरोबर. मी बोर होत आहे मला आणि मी विंडो शॉपिंग केल्यानंतर खरंच मी बॅक टू नॉर्मल होईल का? चांगली एक्साइटिंग गोष्टी माझ्या आयुष्यात घडायला लागतील का? आणि जर ह्याचं उत्तर नाही असेल ना तर तुम्ही काहीतरी घातक गोष्ट तुमच्यासाठी करत आहात. ओके. कारण हा जो पैसा आहे ना तो जेव्हा जाईल ना त्याच्यानंतर जेव्हा काहीतरी इन्स्टंट किंवा अशी गंभीर गोष्ट तुमच्या आयुष्यात घडेल की त्याला डील करणं तुमच्यासाठी मस्ट होईल, तेव्हा तुम्ही खरंच डिप्रेस असाल, तेव्हा तुमची एन्झायटी लेवल वाढलेली असेल, त्यावेळेला डील करायला पैसा हातात नसेल आणि ती गोष्ट आधीच्या सिच्युएशनपेक्षा फार भयानक असेल. तर हा इमोशनल सोकॉल्ड खर्च आहे ना त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे शांतपणे बसून ह्याचा विचार करणं की खरंच हे गरजेचं आहे का? बरोबर. हे फक्त मी इमोशनल खर्चासोबतच नाही म्हणणार, कोणतीही मोठी गोष्ट म्हणजे माझ्या मित्राकडे कार आहे, माझ्याकडे कार पाहिजे, पण ती खरंच मला गरजेची आहे का? आज मी इतकं सारं ट्रॅव्हलिंग करते आहे पण आजही जर मला घरचे बोलतायत की एक 4 व्हीलर तर घेऊन टाक गं, तुला त्रास होईल वगैरे, पण खरंच मला गरज आहे का? की खरंच माझं जे काही गव्हर्मेंट ट्रान्सपोर्ट आहे त्याने माझं भागतं आहे? ती कार मी मुंबईमधून इथे घेऊन येणं इट्स हायली इम्पॉसिबल फॉर मी. आणि ट्रॅफिक वे त्याच्यामध्ये माझा वेळ खर्च जाणार आहे वगैरे, आणि तेच जर मी ट्रेनने आले तर बरोबर येईल. आणि येस की मी माझं आर्थिक नियोजन एवढं स्ट्रॉंग करेन की इन फ्युचर जर मला कार घेण्याची वेळ आली की हा येस राईट नाव इट्स अ नेसेसिटी आणि मला आता घ्यायची आहे, तर मी विदाऊट कर्ज काढता ती मी घेऊ शकेन. इतकं तुमचं पाहिजे. माझा बॅकअप स्ट्रॉंग केला पाहिजे. बरोबर. तो कधी होणार? जेव्हा तुम्ही आता अननेसेसरी खर्च कमी कराल. जेव्हा तुम्हाला घरातही एखादी गोष्ट घ्यायची आहे तर तुम्ही स्वतःला ॲटलिस्ट 21 तासांचा म्हणजे 7, 14, 21 हे ना मॅनिफेस्टेशनचे किंवा असे ह्याच्याकडे डिवाईन वर्ड्स म्हणून बघितलं जातं, तर ॲटलिस्ट तुम्ही त्याला तेवढा वेळ द्या 21 तासांचा. 21 तास म्हणजे 1 दिवस पण नाही. बरोबर. तुम्ही तेवढं थांबू शकता का? आणि तेवढं थांबल्यानंतर गॅरंटेड सांगते तुम्हाला वाटेल की नाही आहे गरजेची ही गोष्ट माझ्यासाठी. माझ्या बाबांनी माझ्या पप्पांनी आजही आम्हाला आठवतं की आमच्या घरात कोणतीच वस्तू EMIवर नाही आली. आमच्या घरात TV EMIवर नाही आला, फ्रीज EMIवर नाही आला, कोणतीच गोष्ट EMIवर नाही आली. जेव्हा आम्ही असंच हसतच बोलतो की चल आयफोन घेऊया, EMIवर मिळतोय, नाही. हां, घर नेसेसिटी आहे, तुम्ही त्याचं पूर्ण नियोजन केलं आहे की तुम्ही किती EMI
देऊ शकता, तुम्ही किती विदाऊट स्ट्रेसफुली तुम्ही किती तुमचं घर चालवू शकता आणि तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करू शकता, बचत करू शकता, ते जे तुमच्याकडे नियोजन होईल तेवढं तुम्ही कमवायला घ्याल ना, तेव्हा तुम्ही लोन काढून घर घ्या. बरोबर आहे. पण ऋण काढून सण साजरे करू नये, कारण तेव्हा मग ॲक्च्युअल सण येतो तेव्हा रडण्याची वेळ येते. जेव्हा खरंच पैसा लागतो तेव्हा तुमच्याकडे हो. पैसा नसतो. मग मी म्हणेन की हे जे तुमचे इमोशन्स आहेत ना, ते वेगळ्या पद्धतीने डील करा. लो फील होत आहे, नाम जप करा, मेडिटेशन करा. बोर होत आहे तर कुठेतरी बीचवर किंवा गार्डनमध्ये फिरायला जा, कारण समुद्राचं खारं पाणी असं म्हणतात की निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करतं. तुम्ही जेव्हा ग्रीनरीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला एक शांतता मिळते, ते पॉझिटिव्ह वाईब्स झाडं देत असतात. ह्या गोष्टींकडे वळा. तुम्हाला खूप स्ट्रेस येतोय, लहान मुलांसोबत बोला, म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट व्हा. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्यासाठी खर्च नाही लागत, खर्च नाही करावा लागेल तेव्हा. पण त्याच्यासाठी तो माइंडसेट लागतो. ते त्या मार्गावर तुम्हाला नेणारं कोणीतरी लागतं आणि तुम्हाला सतत त्या लोकांसोबत राहावं लागतं की जी तुम्हाला चांगल्या हेल्दी वेकडे घेऊन जात आहेत. आणि कोणताच हेल्दी वे हा इझिएस्ट नसतो, तो खूप टफेस्ट असतो, कारण वाईट गोष्टी पटकन लागतात, चांगल्या गोष्टींची सांगायला वेळ लागते. तर ह्या पद्धतीने गेलात ना तर ते इमोशनल खर्च कमी होऊन किंवा काही काळाने ते लॅप्स होऊन तुमची बचत वाढत जाईल. बरोबर. अँड मार्क माय वर्ड, की हे इमोशनल खर्चच तुम्हाला जास्त कर्जबाजारी करतात किंवा प्रॉब्लेम देतात. कारण जर मी आता म्हणेन की एक चांगला कोर्स आहे मेडिटेशनचा, ज्याची फी फक्त 1000 रुपये आहे. बहुतांश लोक बोलतील काय गरजेचं आहे, मी करतो ना मेडिटेशन घरी, पण ते नाही करत, नाही होत, नाही करणार. पण ते तिकडे 1,500 रुपये ते पिझ्झाला घालवतील, बरोबर आहे, ते मॅगडीमध्ये बर्गर्समध्ये घालवतील, ते जे आपल्या शरीरासाठी हानिकारक कोल्ड्रिंक्स आहेत त्याच्यामध्ये घालवतील, पण ते चांगल्या गोष्टींसाठी नाही करणार. तर इथे मी म्हणाले की पैसा प्रॉस्पेरिटी आहे, एनर्जी आहे, लक्ष्मी आहे. तुम्ही जसं त्याला ट्रीट कराल तसं तो तुम्हाला ट्रीट करतो. बरोबर बोलले तुम्ही. जर जास्त उधळमाप केली तर तुमच्यावर अशी वेळ येते की तुमच्याकडे पैसा उरत नाही. शेवटी जसं तुम्ही त्याला ट्रीट कराल तसंच तो तुम्हाला रिप्लाय करतो. इट्स लाईक अ कर्मा. हो. लहानपणापासून आपण जेव्हा बघतो US मध्ये किंवा भारताच्या बाहेर लोकांना, म्हणजे मुलांना शिक्षण करता करता ते कुठे ना कुठे काम करत असतात. घरचा कितीही श्रीमंत असला तरी सुद्धा तो मुलगा त्याचं काम करतो. भारतात किंवा महाराष्ट्रात ही वेळ आली का की आपल्या मुलांनी पण शिक्षण करताना किंवा कॉलेजमध्ये असताना कुठे काम करायला हवं आणि स्वतःचं पैसे कमवायला हवं? नाही, अर्थातच. मी तर म्हणेन की जर तुम्ही इयत्ता 7वीत 8वीची मुलं जर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवण्या इतपत जर ते डिसिजन घेत असतील तर आईवडिलांवर का अवलंबून राहायचं? माझा आर्थिक भार मी आहे. आणि असं नाही आहे आपल्याकडे सोर्सेस नाही आहेत पैसे कमवायचे, आहेत, तुम्ही कमवू शकता, पण ते सोर्सेस तुम्हाला माहिती आहेत का? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? इनफॅक्ट आईवडिलांनी सुद्धा मुलाला इमोशनली, फिजिकली, इंटेलेक्च्युअली आणि फायनान्शियली स्टॅबिलिटी देण्याचा प्रयत्न केला का? आता मी इथे फायनान्शियली स्टॅबिलिटी जर बोलते तर तुम्ही त्याला किती फायनान्स पुरवताय ते नाही, तुम्ही जो फायनान्स त्याला पुरवत आहात त्याचं नियोजन तो कसं करतो आहे. तुमच्याकडून जो फायनान्स त्याला जातो आहे त्याचा उपयोग तो कसा करतो आहे. कारण मी एका स्कूलमध्ये गेलेले आणि माझं सेशन होतं आणि मी जस्ट बसलेले त्यांच्या बाहेर रिसेप्शनच्या एरियामध्ये आणि टीचर आणि पॅरेंट्स होते, तो मुलगाही होता आणि त्या मुलाने ती फी भरलीच नव्हती. आणि ते त्या बिचाऱ्या आईला तेव्हा कळत होतं की त्या मुलाने ती फी नाही भरली. भरली. आणि बरं, आई पण
जास्त शिकलेल्या त्या बाई मला तरी नाही वाटत होत्या. त्या म्हणजे त्यांच्या बोलण्यातूनच जाणवत होतं की त्या स्वतःही तळमळ एक हा जॉब काहीतरी कामं वगैरे करून ते मॅनेज करत होते. म्हणजे नॉर्मल कामं जसं आपण धुणे भांडी किंवा ओके. तर मी म्हणेन की हा जो ट्रस्ट आहे, ही जी काही काय म्हणू आपण ह्याला की जी काही सवय आहे किंवा ही जी काही शिस्त आहे ती आपल्या घरातूनच यायला पाहिजे. आत्ता असं होतं की पॅरेंट्स बोलतात की आम्हाला मुलांची भीती वाटते, जास्त आम्ही ओरडू नाही शकत त्यांच्यावर, कारण मग ते आणि आजकाल मुलं तशी पावलं उचलत पण आहेत. पण ते तुम्ही जर लहानपणी ते बाळ जेवत नाही आहे आणि जर तुम्ही त्याला मोबाईल देत आहात की तो जेवत नाही आहे म्हणून मोबाईल घे किंवा मला तो काम करून देत नाही आहे म्हणून मोबाईल घे, मग तो मोठा झाल्यानंतर तो जर त्या मोबाईलच्या आहारी गेला तर ती चुकी कोणाची? बरोबर आहे. तुम्ही वेगळ्या टेक्निक काढा आणि आहेत टेक्निक तशा. आमचे बहुतेक वर्कशॉप्स पॅरेंट्ससाठी चालतात की ज्याच्यामध्ये आम्ही ह्या टेक्निक्स शिकवतो, तर त्या तुम्ही जोपासा, कारण एक सवय तुम्हीच लावणार आणि नंतर पुढे जाऊन तो मुलगा तीच ग्रॅप्स करणार आहे आणि नंतर तुम्ही त्या मुलाला समाजाला दोष देणार. हे मला वाटतं की बरोबर नाही आणि हे पालक पण अग्री करतील माझ्याकडून. आता त्यांचा प्रश्न असेल की मग आम्ही काय करायचं, की आम्हाला तर कामं आहेत, आम्ही किती त्याच्या पाठी लागू वगैरे. तर मी फक्त एवढंच म्हणेन की हा स्ट्रगल तुम्हाला जास्त दिवस नाही आहे, भले असेल तो 24 तास, पण त्या जीवाला जन्म देण्याचा डिसिजन तुमचा आहे, त्या जीवाला या जगात आणण्याचा डिसिजन तुमचा आहे. तर त्याला हेल्दी ॲटमॉस्फिअर देणं, त्याला हेल्दी शिस्त लावणं, त्याला हेल्दी अन्न पुरवणं किंवा जे काही आहे ते हेल्दी ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि इट्स अ हाय रिस्पॉन्सिबिलिटी. त्यासाठी तुम्हाला किती किती वर्ष त्रास करावा लागणार आहे, 2 वर्ष 3 वर्ष, यू हॅव टू रेडी फॉर दॅट. बरोबर आहे. कारण तेवढी जर तुम्ही स्ट्रगल केला ना त्या गोळ्याला आकार देण्याचा, बिलीव्ह मी यू विल फील ब्लेस्ड जेव्हा तो आकार खूप चांगल्या ढाच्यामध्ये जाईल. बरोबर. आणि जे पॅरेंट्स एवढा सगळा म्हणजे एवढं मेहनत घेऊन त्या मुलाला एक बनवतात ते ॲक्च्युली खूप समाधानी असतात. बरोबर. माझ्या ह्याच्यामध्ये एक आहेत कपल, म्हणजे माझे कझिनच समजतो. त्या कपलला दोन्ही पण मुलं, म्हणजे त्यांना ऐकता नाही आहेत, बोलता नाही आहेत. ओके. म्हणजे ते किती डिप्रेस्ड असतील तेव्हा दोन्ही पण मुलं. पण आय फील सो प्राऊड ऑफ दॅट दादा वहिनी की त्यांनी समाजाचा विचारच नाही केला. तुम्ही माझ्या मुलांची साईन लँग्वेजमध्ये बोलणार नाहीत, अरे बापरे, नॉर्मल लँग्वेजमध्येच बोला, आणि ती मुलं साईन लँग्वेज यूज नाही करत. मग कम्युनिकेशन कसं होतं मॅम? कम्युनिकेशन जशी सवय लागते आपल्या लिप्स मोमेंटवरून, आपल्या ह्याच्यावरून, आणि नंतर ती सवय त्यांना लागत गेली. म्हणजे माझ्याकडे एक हे माझ्या दादा वहिनीचं हे उदाहरण आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला इतकं सक्षम बनवलं, मुलगा पण आणि मुलगी पण, ज्या मुलाने आता स्वतःचं घर घेतलं आहे, तो कमवतो आहे. सो इट्स कॉल्ड हेल्दी पॅरेंटिंग, की तुम्हाला जगाची नाही पडलेली पाहिजे. पण तेच जर त्यांनी बाऊ करून घेतलं असतं ना, तर हाच सो कॉल्ड समाज त्यांना बोलला असता की ह्यांना नीट नाही करता आलं. बरोबर. जिथे बोलेल त्या कॉम्पिटिशनमध्ये ते दोन्ही मुलांसाठी हजर असायचे, जिथे बोलेल तिथे. आज एक इंटरनॅशनल स्विमर आहे, इंटरनॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये पार्ट करतो आहे. सो तुम्ही त्या मातीच्या गोळ्याला आकार द्यायला किती खटाटोप करता आहात हे तुमच्यावर आहे. आता ते ब्लेस्ड फील करतात, जसं मी आधी म्हणाले. ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक उदाहरण असंही आहे की ज्यांनी त्या मुलाला की नाही होतंय, हा अपंग आहे, आणि मुळात अपंगच नाही आहे, जस्ट थोडंसं नॉर्मल काहीतरी चालण्यामध्ये होत आहे, ते करून बाऊ करून ठेवलं आहे. आणि आज तो मुलगा, मी तर म्हणे की आज जर तो एवढा 50-55 वर्षाचा झाला आणि काहीच कमवत नाही,
दुसऱ्यांवर डिपेंड आहे, Dependence. ना लग्न होत आहे, काही होत आहे, ही चूक कोणाची आहे? प्रत्येक गोष्टीला. पॅरेंट्सचीच. हां, मग आपल्या मुलाकडे फोकस्ड कोणत्या गोष्टीकडे तुमचा जास्त झाला पाहिजे. हा खूपच एबनॉर्मल आहे, मी तर म्हणेन की दादा वहिनीच्या केसमध्ये तर ते पण म्हणजे मी तर नाहीच गृहीत धरणार की तुम्ही तेवढा पेशन्स ठेवायला पाहिजे, तुम्ही तेवढं वर्क करायला पाहिजे त्यांच्या पाठीमागे. इट्स बिग डिसिजन की कोणी त्यांच्या मुलांसोबत साईन लँग्वेजमध्ये बोललं तर ते बोलतात की नो साईन लँग्वेज प्लीज. त्यांना समजून म्हणजे ते आता इतकं त्यांनी प्रॅक्टिस तुम्ही तुमची पण थोडीशी जरा एनर्जी द्या त्यांना, समजून घ्या आणि ते समजते. आणि ती सवय हॅबिट लागत जाते आपल्या शरीराला, आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला. तो हे वे आहे. आणि राहिला विषय की आता तुझ्या प्रश्नाकडे येते, मी हा खूप लांबवला, तो मला गरजेचं वाटलं मध्ये मध्ये, की त्यांना कमवायला हवं का? तर डेफिनेटली का आणि किती वेळ ते फायनान्शियल गोष्टीसाठी तुमच्यावर अवलंबून राहणार. आज त्यांनी जर 10 रुपये जरी कमावले ना तरी त्यांना ती व्हॅल्यू कळेल की जेव्हा माझे आई वडील मला 10 रुपये देत होते तर मी फटाक्कन उडवत होतो, पण आज मी कमवतोय तर बापरे, कमवायला एवढा वेळ लागतोय आणि जातात लगेच पटकन. जेव्हा माझे बाबा एका सॅलरीमध्ये आमच्या 5 जणांचं भागवत होते, and not with that health issues, higher education, CAs, सॉफ्टवेअर इंजिनियर, मॅनेजमेंटची डिग्री वगैरे, हे सगळं त्यांच्या एकाच सॅलरीत होत होतं आणि आज मला जास्त पगार असून पण मला असं का होत आहे? हा विचार जेव्हा मला त्या स्ट्रगलिंग पॉईंटमध्ये आला तेव्हा मला म्हणजे ती माझी बिगेस्ट लर्निंग होती की कमवणं सोपं आहे किंवा कमवण्याचा पार्टच नाही, तुम्ही नियोजन कसं करता, बरोबर, तुम्ही किती तुमच्या खर्चांना जास्त इम्पॉर्टन्स देत आहात आणि किती अनाठाई खर्च तुम्ही इग्नोर करत आहात. ह्या गोष्टींना जेव्हा तुम्ही मुलांना काहीतरी कमवायला शिकवाल तेव्हा त्यांना या गोष्टी उपजातच येतील. बरोबर. आणि नंतर पुढे जाऊन त्यांना कर्जबाजारी येण्याची वेळ नाही लागणार किंवा त्यांना कुठे मी पैसा जपायला पाहिजे, कुठे मी खर्च करायला पाहिजे. आणि मी म्हणेन की जर समजा तुम्ही त्यांना कमवायला सुद्धा तुम्ही त्यांच्या शिक्षणाकडे जास्त फोकस केलात आणि कमवणं शिक्षण झाल्यानंतर तो कमवेल असं जर तुमची बाजू असेल तर ॲटलिस्ट त्याला जेव्हा कळायला लागतं ना तेव्हा तुम्ही चल हा महिना एवढे पैसे तू घर चालवायचं, हां हां राईट, हे इंटरेस्टिंग आहे, असंही करू हा महिना एवढे पैसे तू घर चालवायचं, बचत किती होते ते बघायचंय मला, तू किती बचत करू शकतो. अँड हे माझ्या घराची ट्रेडिशन होती म्हणजे तुमच्या वडिलांनी. हां, की एक महिना मी घर चालवणार, दुसऱ्या महिन्यात माझा दुसरा भाऊ, मग तिसरा भाऊ, मग आमच्यामध्ये आम्ही बघणार की कोण किती वाचवत आहे, कोण कसा वाईजली खर्च करतोय, कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च. तिथून आम्हाला सवय लागली, आम्हाला हे कोणी बसून नाही शिकवलं. मग मला असं वाटतं कधी कधी लाईफ कोच तर माझे आई बाबा आहेत, बरोबर, जे सगळ्याच गोष्टीमध्ये कोच करतात. म्हणजे माझेच आई बाबा नाही, जेव्हा तुम्ही पॅरेंट्स होता तेव्हाच तुम्ही लाईफ कोच होता, कारण तुम्ही एका लाईफला पूर्ण आयुष्यभरासाठी कोच करत असता. तर माझ्या मते प्रत्येक पॅरेंट्स हा लाईफ कोच आहे. करेक्ट. फक्त त्याने त्या लाईफला योग्य पद्धतीने घडवायला पाहिजे. एक्झॅक्टली. आम्ही तर आहोतच इथे बसलेलो, म्हणून लहानपणीच कमावण्याची किंवा ती वाचवायचं कसं ही ट्रेनिंग किंवा ते शिकणं त्यांच्यामध्ये आलं पाहिजे. कारण काही ना काही स्टॉल लागतात सोसायटीमध्ये की आज म्हणजे जिथे फूडचे स्टॉल्स असतात त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात ज्या मुली असतील त्या. त्याच्यानंतर काही स्पर्धा, काही अशा कॉम्पिटिशन्स मुलं ऑर्गनाईज करू शकतात की 10 म्हणजे एक 50 रुपये एंट्री आणि मग त्याच्यातून एक पारितोषिक, एक प्राईज द्यायचं. अशा छोट्या गोष्टींपासून मुलं शिकू शकतात. त्याच्यानंतर पेट्रोल पंपवर काम करणे, US मध्ये भरपूर मुलं पेट्रोल पंपवर काम करतात, म्हणजे असं मी बघितलेलं आहे भरपूर ठिकाणी. तर कामाची लाज नको, सगळ्यात पहिले तर ही गोष्ट आहे की कोणत्याच कामाची लाज नको. आणि हे जेव्हा पॅरेंट्सला कळेल तेव्हाच ते त्यांच्या मुलांना या गोष्टी करायला अलो करतील. जी आपण आता नवीन जनरेशन बघतो की जी आता सध्या कमवायला लागली आहे, जेनझीज जर आपण बघितले तर तुम्हाला काय वाटतं, त्यांचे खर्च चुकतायत सध्या की त्यांनी कुठे खर्च करायला हवा? म्हणजे
जेव्हा ते कमवायला लागतात ना तेव्हा मी जे ऑब्झर्व केलं आहे ते मी सांगते की यूथ आहे ना 3 चुका करतो. म्हणजे जेव्हा त्याची सॅलरी सुरू होते तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे सॅलरी आली आहे आणि मला आता समजा मला 23,000 सॅलरी आहे पण मी मोबाईल 50,000चा घेणार. बरोबर. कारण माझ्याकडे पैसे आलेत ना, पण हे नाही कळत आहे की ते 23,000 आणि मायनस ते वरचा जो बॅलन्स आहे 50,000 मधला तो कोण भरून काढणार. तो तुझा बॅकलॉगच 2 महिन्याचा पण नाही आहे, 2.5 महिन्याचा आहे. मग नंतर नेक्स्ट मंथमध्ये ताण येणार की अरे ते 50,000चा मोबाईल भरलेला, त्याचे हफ्ते द्यायचेत वगैरे. दुसरी गोष्ट की जस्ट पटकन खर्च करायचा. मी आता कमवतोय, नंतरचं नंतर बघू. पण जेव्हा खरंच आहे ना तुम्ही 3-4 डाऊन द लाईन ऑफ 3-4 इयर्स त्याच्यानंतर तुम्ही बघाल तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट काहीच नसते बिलकुल. कारण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटला पण एजचा क्रायटेरिया आहे. बरोबर आहे. तर तेव्हा तुम्हाला ते स्ट्रगल करावा लागतो त्यासाठी. ही दुसरी चूक. तिसरी चूक की आत्ता पैसा आहे ना, मग मी फ्युचरसाठी जर मी आत्ता म्हणजे उद्याचं कोणी बघितलं आहे, मी उद्या नाही आहे, मला काही झालं तर तो पैसा कोण यूज करणार. तर मग मी आजचा आहे, मी आजच हे करतो. मग खरंच उद्या तुम्हाला काय होतं आहे तर मग आईवडिलांवर डिपेंड राहायचं किंवा बँकेवर डिपेंड राहायचं कर्जासाठी वगैरे. बरोबर. ऑलरेडी कर्ज असतं, मग सिबिल खराब असतो, ते नाही मिळत. तर ह्या 3 चुका जर त्यांनी टाळल्या ना तर त्या टाळता कशा येतील की मला एवढी सॅलरी आहे, माझा खर्च एवढा झाला पाहिजे आणि मी तर म्हणेन की सॅलरी आल्या आल्या मला इन्व्हेस्ट किती करायचेत. बरोबर. हा म्हणजे तो पार्ट तुम्ही आधी काढला पाहिजे की मला एवढे इन्व्हेस्ट करायचे. करेक्ट. आणि जे राहील त्याच्यातून माझा खर्च आणि त्याच्यातून मला पार्ट करायचे की हे माझे इमर्जन्सी फंड आहे. बरोबर. आता इथे इन्व्हेस्टमेंट वेगळे आणि इमर्जन्सी फंड वेगळे. तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कधीही काढू शकता. इमर्जन्सी फंड काय की तुम्हाला खूपच गरज आहे. आता काही लोक इमर्जन्सी फंडला पण लक्झोरियस वेने घेतात. घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, हे घ्यायचं आहे. नाही, इमर्जन्सी इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणाचा मोठा ॲक्सिडेंट झाला, कोणी डेथबेडवर आहे, कारण तेव्हा आपण पैसा नाही तोलत, त्या माणसाचा जीव जास्त महत्वाचा असतो. बरोबर. किंवा कोणतं तरी कर्ज झालं आणि ते फेडायचं आहे पटकन, तर तो इमर्जन्सी फंड तिथे यूज करायचा. बरोबर. ही माझी व्याख्या कोणाला चुकीची वाटेल, पण नीट विचार केला तर ही इमर्जन्सी फंडची व्याख्या ना तुम्हाला खूप मोठी आर्थिक स्थैर्यता देऊन जाईल. बरोबर. लग्नात आज तुम्ही खूप लॅविश केलं, लग्न सगळं केलं, तरीही कोण ना कोणतरी महारथी बोलणारच असतो की जेवण चांगलं नाहीये, चांगलं नव्हतं, अरेंजमेंट चांगली नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला लग्न करायचंय ना, तुम्ही ते लॅविश पद्धतीवर नका जाऊ. बरोबर. आणि ते तुमचं जे नियोजन आहे ते जेव्हा जसं तुम्ही डे बाय डे पुढे जाल इन्व्हेस्टमेंटने, इमर्जन्सी फंडने, मी खर्च कुठे करायचा, मी काय खर्च अवॉइड केला पाहिजे, हे ॲटलिस्ट तुम्ही इनिशियली 3 वर्ष तरी जोपासायला पाहिजे. करेक्ट. तर मला असं वाटतं की त्या चुका त्यांना टाळता येईल. याच्यामध्ये अजून एक पार्ट येतो की गुड डेप्ट्स कोणते आणि बॅड डेप्ट्स कोणते, तर तुम्ही काय सांगाल? जसं की मी म्हटलं की माझी सॅलरी 23,000 आणि मी 50,000चा मोबाईल घेतलाय, दिस इज अ बॅड डेप्ट. बरोबर. कारण असंही 15,000च्या मोबाईलने पण मी तेच करणार आहे आणि 50,000च्या मोबाईलने पण मी तेच करणार आहे, अनलेस अँड अंटिल यू आर नॉट अ इन्फ्लुएन्सर अँड अर्निंग सो मच मनी फ्रॉम दॅट पर्टिक्युलर. बरोबर. जर मी तेच करणार आहे, हां, मग आता माझी नेसेसिटी गरजा भरवून काढण्यासाठी मला 15,000चा, मी तर म्हणेन की 10,000चा मोबाईल पण माझ्यासाठी इनफ आहे. मला दाखवायची गरज नाही. येस, 10,000चा आहे पण तो माझ्या कमाईचा आहे. बरोबर. मी कोणावर डिपेंड राहून नाही घेतलाय तो. तर दॅट काइंड ऑफ ॲटिट्यूड तुमच्यात असला पाहिजे. गर्व वेगळा आणि अभिमान वेगळा. तुम्हाला तुमच्या कमाईचा अभिमान हा असलाच पाहिजे, तो तुम्हाला बूस्ट करतो पुढे जायला. आणि गुड डेप्ट्स
की मला आता 23,000 सॅलरी आहे आणि मला ही वाढवायची आहे सॅलरी. त्याच्यासाठी मला काही स्किल्स ग्रॅस्प्स करायचे आहेत, मला काहीतरी नॉलेज गेन करायचं आहे, मला काहीतरी डिग्री घ्यायची आहे आणि त्या एज्युकेशनसाठी मी कर्ज घेतो आहे, त्या एज्युकेशनसाठी मी लोन अप्लाय करतो आहे. तर इव्हेंच्युअली ते जे नॉलेज गेन केल्यानंतर तिथून जी सॅलरी वाढणार आहे त्याच्यातून ते कर्ज फेडलं जाणार आहे. तर इट्स अ गुड डेप्ट. बरोबर. तुम्ही कर्ज कोणत्या गोष्टीसाठी काढताय हे जेनझींना माहिती असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे की सगळीच कर्ज वाईट नसतात आणि सगळीच कर्ज चांगली नसतात. गाडीसाठी शो ऑफसाठी काढलेलं कर्ज हे नंतर तुम्हाला अजून कर्जातच बुडवणार आहे. होतं. बरोबर आहे. आणि तेव्हा तुम्हाला वरही काढलं जाणार नाही, कारण माणसं सगळी मदत करू शकतात पण पैशाची मदत करायला फार कमी जण पुढे येतात. खूप कमी. ती नाहीच करत हल्ली, कारण प्रत्येकाकडेच तो लॅक आहे, कारण प्रत्येक जण इथून लॅक आहे. बरोबर बरोबर. तर मी म्हणेन की हा फरक तुम्ही समजून घेऊन कर्ज काढा, खर्च करा. बरोबर आहे. एखादा व्यक्ती जर कर्जात आहे तर त्याला तुमचं काय सजेशन असेल? कर्जात म्हणजे बँक्रप्सी पर्यंत येऊन गेलेला आहे, तर तुमचं सजेशन काय असेल? एक असाच प्रश्न डोक्यात आला म्हणून मला. अच्छा, जर एखादा व्यक्ती कर्जात आहे तर माझा प्रयत्न असेल की जर अनलिमिट म्हणजे मल्टिपल कर्ज आहेत आणि सगळेच डोक्यावर बसलेत, तर माझा हाच असेल प्रश्न की माझ्याकडे जे काही आहे नाही आहे आत्ता ते विकून मी ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतर म्हणजे जरी ते मी अर्धा फेडला आहे पण माझा अर्धा इंटरेस्ट गेला आहे त्याच्याने, आणि त्याच्यानंतर मी काय करू शकतो जेणेकरून मी पहिल्यांदा छोटे छोटे कर्ज फेडेन आणि त्याच्यानंतर मग मी मोठ्या कर्जावर येईल, आणि त्याच्यासाठी मला जितकी ॲडजस्टमेंट करायला लागेल तितकी मी करेन, कारण माझ्या दारात कोणी यायला नको. बरोबर. दिस इज अ खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी म्हणेन की सॉरी टू से पण ही वेळच स्वतःवर आणू नका. बरोबर आहे. कारण आत्ताच आध्यात्मिक जगातल्या व्यक्तीने पण त्या कर्जापायी स्वतःचा देह सोडला आहे. तर मी म्हणेन की नका करू हे एवढं. जगाला काही पडलेलं नाहीये. तुम्ही किती सुखी आहात, काय आहात, तुम्हाला असं वाटतं की जग सुखी आहे किंवा तुम्हाला मोठेपणा देतोय, पण बिलीव्ह मी कोणाला काही पडलेलं नाहीये. पण तुम्ही जेव्हा कर्जबाजारी होता ना हीच लोक तुम्हाला बोलतात. हो, तर तितपत वेळच आणून देऊ नका. आणि असाल तुम्ही त्याच्यात ना तर पटकन त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा आणि डिग्निटीने स्वतःची लाईफ करा. कर्ज काढणं वाईट नाहीये, पण तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी काढतायत ना, चांगल्या गोष्टींसाठी काढलेलं कर्ज आहे ना ते कधीच तुम्हाला स्ट्रेस मध्ये नाही नेणार. कधीच तुम्हाला त्या कर्जाचा बोजा नाही वाटणार. चांगल्या गोष्टींसाठी प्रसंगावधान साधून सत्सद विवेक बुद्धीने डोकं, मन, बुद्धी सगळं शाबूत ठेवून खूप साऱ्या तज्ज्ञ लोकांना विचारून काढलेलं कर्ज आहे ते तुम्हाला स्ट्रेस नाही देणार. खूप छान होतं. म्हणजे जे लोक आज कर्जात आहे तर ते हे ऐकतील तर त्यांना एक हे पण मिळेल की ठीक आहे यार, आपण याच्यातून बाहेर निघू शकतो किंवा बाहेर तुम्ही निघू शकता. त्याच्यासाठी सुसायडल थॉट्स पण आणू नका. कारण तुम्ही आहात तर ते कर्ज फेडणार आहे. तुमच्या नंतर तुमच्या फॅमिलीला ते फेडायचं आहे. तर हे कितपत योग्य आहे? तुम्हाला आवडेल का की तुमच्या नंतर तुमच्या फॅमिलीने तो सारा स्ट्रेस कॅरी आउट करावा? येस. आणि मेहनत केली पाहिजे. सगळ्यात मेन म्हणजे मेहनतीनेच पैसे येतील, पैशानेच ते कर्ज फेडलं. मग आजकाल जसं आपण पहिलेही बोललो की महिलाही कमवत आहेत, आजकाल चांगला पैसा कमवत आहेत, पण असं बघितलं गेलं आहे की त्यांच्या पैशांचं जे नियोजन आहे ते दुसरंच कोणीतरी करतं. त्या स्वतः ते नियोजन नाही करत. मग त्याच्यात SIP आली किंवा लोन्स आली किंवा कुठे एखादी वस्तू विकत जरी घ्यायची असेल तरी ती महिला दुसऱ्या व्यक्तीकडे जाते. तर तुम्ही काय सांगाल अशा महिलांना? मी म्हणेन की पहिल्यांदा ना तुम्हाला जी लढाई लढायची आहे त्याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. तर आता जर तुम्हाला ही फायनान्शियल, मी लढाईच म्हणेन की तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडंट व्हायचं आहे, त्यासाठी आपला आटापिटा चालू आहे, इनफॅक्ट माझाही. बरोबर. तर त्याचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. मी नाही म्हणत की तुम्ही प्रो व्हा त्याच्यामध्ये, पण बेसिक ज्ञान असणं की काय गुंतवणुकीचा प्रकार असतो, कसा असतो, काय रिस्क असते वगैरे. रिस्क प्रत्येक गोष्टीत असते आणि
त्यानंतर आहे ना प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला विचारणं टाळा. येस तुम्ही विचारा, पण करा स्वतः, ॲक्शन स्वतः घ्या. येस सजेशन्स घ्या, कारण जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट माहिती नसते, म्हणजे जेव्हा आपण अज्ञानाने तिथे अज्ञानी असतो, तेव्हा मला असं वाटतं की आपण दुसऱ्याला विचारलं पाहिजे, पण तो डिसिजन आपला असला पाहिजे की मी कुठे गुंतवणूक करावी, मी कुठून पैसे काढावेत किंवा मी कुठे पैसे घालावेत, मी काय खर्च करावा. कारण जसं तू आता म्हणालास की खूप साऱ्या स्त्रिया कमवत आहेत पण त्यांना ती फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. ते यामुळेच आहे की मला 2-3 दिवसापूर्वीच एका म्हणजे पुरुषानेच हा प्रश्न म्हणजे एक सेंटेन्स बोललेले की प्रतिज्ञा कितीही झालं तरी मी एक पुरुष असूनही माझ्या घरात स्त्रियांना पूर्ण महत्त्व असूनही मी हे तुला सांगतो की ही मेल डॉमिनंट सोसायटी आहे. तर ह्याला मी म्हणेन की फिमेल डॉमिनंट नाही बनवायचं आहे आम्हाला, पण ती इक्वॅलिटी आणायची. इक्वॅलिटी हवी. ती इक्वॅलिटी ना कधी कधी माझ्या डिसिजनमधूनच येते की मला तुझी बरोबरी नाही करायची आहे. तू तुझ्या परीने सक्षम आहे आणि मी माझ्या परीने खूप सक्षम आहे. मी इतकी सक्षम आहे की जेव्हा मी एक नवनिर्मिती करते, जेव्हा मी जन्म देते एका जीवाला, तेव्हा तुमचे सॉरी टू अगर नंबर इकडे तिकडे झाला तर तुमचे 208 बोन्स तुटतील इतका तो पेन असतो. ते पेन घेऊन मी ती नवनिर्मिती करत असते. ती क्षमता, ती ऊर्जा, ती किमया, ते सगळं माझ्यामध्ये दिलंय आहे. मग मी कोणत्याच ह्याने कमी नाही आहे. मी समोरच्याची बरोबरी करायला जाते म्हणजे मी मला कमी ठरवते, कमी लेखते आहे. जर तू ती पॉवर दुसऱ्याला दिली नाहीस ना तर दुसरा तुला तसं नाही वागवणार. बरोबर. हे कधी कधी स्ट्रेसफुली येतं. हे कधी कधी मी खूपच चांगली आहे असं दाखवण्यामध्ये येतं की मी खूप चांगली आहे हे मला दाखवायचं म्हणून मी हा करेन, म्हणून मी चल ठीक आहे तू माझे पैसे गुंतव, तू हे कर, तू मी कमवते, मी आहे, मी करते. बरोबर. आणि माझं चुकलं तर तू आहेस. आय नो दॅट यू आर देअर फॉर मी, विथ मी. पण एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून ना मला माझं डिसिजन घेऊ द्या. तुम्हीही डिसिजन घेताना कुठेतरी चुकला असाल, त्या चुकांमधून तुम्ही शिकलायत, तर मीही कुठेतरी चुकेन, त्याच्यातून मी शिकेन, कोणालाही ब्लेम न करता. बरोबर. सो लेट मी हँडल माय थिंग्स. असं एक पर्स्पेक्टिव्ह जर प्रत्येक स्त्रीने आणला, अगेन हे प्रत्येकाच्या घरच्या स्थितीवर अवलंबून आहे. प्रोज अँड कॉन्स आहेत सगळे, पण ज्याला ज्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे येऊन स्वतःने सक्षम होण्याचा प्रयत्न करा. इक्वॅलिटी ही प्रत्येक गोष्टीमध्ये असली पाहिजे. फक्त बायस्ड होऊ नका त्या ह्याच्यामध्ये. जेंडर्स इक्वॅलिटी, वुमन एम्पॉवरमेंट वगैरे हे सगळं करत असताना ना स्त्री पुरुष ही जी शक्ती आहे ना ती सायमल्टेनियसली चला. कोणा एकाप्रती बायस्ड नका हो, कोणाला हिणवू नका, कोणाला खूपच मोठं पण बनवू नका. तुम्ही इक्वल आहात आणि तुम्ही दोघं आहात म्हणून हे जग आहे, शिवशक्ती. आणि दोघांमध्ये पण ते आहे, भरभरून आहे. बरोबर. तर ते मला असं वाटतं की हा पॉईंट समजला तर फायनान्सचे भरपूर प्रकार इथे आपल्याला समजता येतील. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की कमवता येऊ शकतं आपल्याला, पण ते तुम्ही किती नीतिमत्तेने कमवता आहात, किती चांगल्या पद्धतीने कमवता आहात. ती लक्ष्मी, ती ऊर्जा, ती प्रॉस्पेरिटी तुमच्याकडे टिकते आणि टिकतेच. टिकते. आणि ते कमवल्यानंतर आहे ना तुम्ही तिला कसं हाताळता आहात, तुम्ही तिला कसं नर्चर करता आहात, कसं जोपासतात. आता हे मी वेगळे शब्द यूज केले इमोशनली, पण तुम्ही ते कसे जोपासता, तुम्ही कशी ती वाढवता आहात, तुम्ही किती त्याला दुसऱ्या पिढीला खूप चांगल्या वेने, चांगल्या एनर्जीने, आपण म्हणतो ना की वारसा सुपूर्द केला, तर तो वारसा ज्ञानाचा असतो, परंपरेचा असतो, रूल्स अँड रेग्युलेशन्सचा असतो, पैशांचा असतो, संपत्तीचा असतो. पण हे सगळे वारसे आहेत ना ते हेल्दी वेने दुसऱ्या पिढीला जायला पाहिजे, तेव्हा येणारी पिढी सक्षम होते. आपण पैशांवरच बोलतोय आता, तर एक गोष्ट येते की जेव्हा कुणाचं कोणी लग्न करतंय, म्हणजे कुणाचा मुलगा लग्न करतोय किंवा स्वतःचं लग्न आहे त्याच्यानंतर कुठे ट्रिपला जायचं आहे, यावेळेस कसंही करून पैसा मॅनेज होतो. पार्टी आहे तर पैसा मॅनेज होतो, पण इन्व्हेस्टमेंट करताना लोक
पैसे मॅनेज नाही करत, बोलतात माझ्याकडे पैसे नाही आहे. तर या गोष्टीकडे कसं बघितलं गेलं पाहिजे? कसं आहे ना की आता जसं आपण मगाशी पण म्हणालो की सोशल मीडियामुळे फारच दिखावा करण्याची आता प्रत्येकाकडे चढाओढ चालू आहे. ह्याने हे केलं की मी ते करणार, आणि प्रत्येकजण काही नसेल ना तरी एका सेलिब्रिटीसोबत स्वतःला कम्पेअर करण्याचं किंवा मी त्या स्टेटसचा आहे हे दाखवण्याचा त्यांचा खटाटोप चालू असतो. तर ते जो तू आता प्रश्न विचारलास ना की लग्न समारंभ किंवा बाहेर जायला पैसा मॅनेज होतो, तर ॲक्च्युली ना ते श्रीमंती नाही दाखवत, ते स्टेटस दाखवत असतात स्वतःचा. हा खटाटोप असतो स्टेटस दाखवण्याचा, कारण श्रीमंती ही उपजातच असते, ती तुम्हाला कोणाला दाखवण्याची गरज नसते, ती लोकांना दिसते. की मग ते तुमची विचारांची श्रीमंती असू दे, आचारांची असू दे किंवा पैशांची असू दे, ती लोकांना दिसते, ती दाखवण्याची गरज नाही पडत. पण स्टेटस दाखवावं लागतं की आय एम फ्रॉम दिस क्लास, मी अप्पर क्लासचा आहे किंवा मी हाय क्लासचा आहे, हे सगळं दाखवायला लागतं. आणि त्याच्यामुळे हे जे अनाठायी खर्च होत असतात ना, ते नंतर परत आपण कर्जबाजारी होतो, कारण मुळातच ती श्रीमंती नसतेच, ते कर्ज काढूनच एवढा सगळा खटा केलेला असतो आणि नंतर होतो. पण हे का असतं, हे दाखवायचं असतं. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत माणूस काय विचार करतो, माझी इन्व्हेस्टमेंट कोणाला दिसणार आहे, करेन ना मी नंतर कधीतरी. पण जेव्हा खरंच त्या इन्व्हेस्टमेंटची गरज लागते की मी तेव्हा इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर फार बरं झालं असतं, बरोबर आहे. तर कुठे तेव्हा ना हे आर्थिक चक्र बिघडल्यामुळे होतं की मला फक्त स्टेटस दाखवायचं आहे, पण मला उद्याचं उद्या मी बघेन, आता मला फक्त बरोबरी करायची आहे लोकांसोबत. बरोबर. हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू की जेव्हा पण मी अशा पद्धतीचा विचार करतो तेव्हा मला हे लक्षात आणायला पाहिजे की मी काय विचार करतोय. मी कम्पेअर करतोय लोकांना की मी माझी रेषा जी मला स्वतःला उंच करायची आहे, पण ती मी दुसऱ्याला खाली पाडून मी वर जायचा प्रयत्न करतोय, की मी खरंच मला स्वतःसाठी एक खड्डा खणतोय का, की मला एवढं सगळं चांगलं करून मला त्याच खड्ड्यात जायचं आहे. तर मला असं वाटतं की इथे ना आपण जेव्हा बोलतो ना की लिव्ह इन द प्रेझेंट, तर हे ना पैशांच्या बाबतीत तुम्ही नका तसा विचार करू, लिव्ह इन द प्रेझेंट. कारण जसं मी म्हटलं की पैसा ही उपभोगण्याची वस्तू नाही आहे किंवा तो काही टास्क नाही आहे, ती एनर्जी आहे, ती प्रॉस्पॅरिटी आहे, ती लक्ष्मी आहे. लक्ष्मीला आपण नाही म्हणणार ना की आत्ताच राहा बाबा, उद्याचं उद्या बघू. आपल्याकडे लक्ष्मी सदैव राहायला पाहिजे असं आपण विचार करतो. अशी दुसरा प्रती पण ही भावना असणं म्हणजे ती मंगल भावना असते असं आपण विचार करतो. तर पैशाच्या बाबतीत पण की आजचं मी ठरवणार, उद्याचं नंतर बघू, नाही, मला आजचं पण ठरवायचं आहे आणि मला उद्याचं पण बघायचं आहे. बरोबर आहे. फुल नाही, उद्या मी कमवतोच आहे, पण ॲटलिस्ट मला काही इमर्जन्सी लागली तर ती मी बाजूला काढून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न येतो की जेव्हा तुम्ही मुलांसाठी काही करत असताना तर मुलांना सगळं नका देऊ. अगेन मी पण माझ्या आईबाबांना आम्ही हेच सांगत असतो की आम्हाला सगळं नका देऊ, तुमचा पैसा आहे, तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही जगा, आम्ही आमचं करतो आहे. हां, शिक्षण द्या, त्यांच्या आरोग्यासाठी करा. जसं माझे बाबा हे फार स्ट्रिक्टली आम्हाला लहानपणीच त्यांनी सांगितलेलं की माझ्याकडे तुमच्यासाठी फक्त शिक्षणाला आणि आरोग्याला आणि तुमच्या खाण्यापिण्याला खर्च आहेत, तुमच्या एन्जॉयमेंटसाठी पैसे माझ्याकडे नाही आहेत, ते तुम्ही कमवायचे आणि ते तुम्ही करायचं. आणि त्यावेळेला तेवढा स्ट्रिक्टनेस त्यांनी दाखवला. एवढं बोलूनही त्यांनी आम्हाला एन्जॉय करून नाही दिलं, ही काही वेगळी गोष्ट नाही की त्यांनी करून दिलं. तो लाड आणि एन्जॉयमेंट मुलांना करून देणं हा फरक असतो आणि तो त्यांनी जोपासला आणि तीच सवय आम्हालाही लागली की येस, की आम्ही थोडासा ताळमेळ साधतो. तर मुलांना सगळं सुपूर्द नका करू, त्यांना गोष्टी स्वतःला कमवायची सवय लावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पैसा हा जपूनच वापरायला पाहिजे. बरोबर आहे. जसा तो येतो तसा तो जातो. त्यामुळे पैसा कमवणं, मी पॉडकास्टमध्ये ही ओळ सातत्याने का म्हणते की ती रियालिटी आहे की पैसा कमवणं फार सोपं आहे, तो वाढवायला शिका. आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला बेसिक
ज्ञान असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही ब्रोकर वगैरे होण्याची गरज नाही किंवा फायनान्शियल लिटरेचर वगैरे होण्याची गरज नाही आहे, पण ते एक बेसिक नॉलेज असणं की माझा पैसा आहे बाबा, आणि जरी मी ब्रोकरकडे जरी दिला तो म्हणजे मी इन्व्हेस्ट जरी केला तरी मला माहिती असायला पाहिजे की त्याने काय केलं त्या त्याचं. पैशाचं. बरोबर आहे. त्याने कुठे तो गुंतवलाय, त्याचे रिटर्न्स किती आहेत, काय आहेत. प्रो नका हो, पण बेसिक ज्ञान घ्या. आणि पैशाला मी अगेन जाता जाता सांगेन की मटेरियलिस्टिकली नका वागवू. पैशाला एक फक्त एक माझ्या जगण्याचा एक भाग आहे नाही, ती एनर्जी आहे, ती प्रॉस्पॅरिटी आहे, ती लक्ष्मी आहे, बरोबर. ती तुमच्या घरातली एक देवता आहे. तिला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करा, Correct. ती तुम्हाला त्या चांगल्या पद्धतीनेच रिटर्न्स देईल. एक्झॅक्टली. मलाही खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या या पॉडकास्टमधून. म्हणजे आर्थिक नियोजन, त्याच्यासोबतच कौटुंबिक आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे, जो फालतू खर्च म्हणतो आपण नॉर्मल भाषेत, तो कसा टाळला पाहिजे. आजकाल तो भरपूर होतो. तर आज जर या गोष्टींवर विचार केला किंवा या गोष्टींवर कंट्रोल केला तर आपलं फ्युचर याच्यामुळे खूप चांगलं होईल. हो, आणि मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय की इथे कुठेच आम्ही कोणत्या योजना नाही सांगितल्या आहेत. म्हणजे मी कोणत्या योजना नाही सांगितल्या किंवा मी कोणते नंबर्स यूज नाही केलेत. ते याच्यासाठीच की हा पूर्ण पॉडकास्टच मनी माइंडसेटवर होता, राईट. नॉट मनी इन्व्हेस्टमेंट वगैरे. करेक्ट. पद्धतीने हा माइंडसेटवर होता, आणि तुमचं पैशाच्या बाबतीतलं ते माइंडसेट तसं व्हावं ह्यासाठी हा पॉडकास्ट होता. जर कुणाला कनेक्ट व्हायचं असेल किंवा त्यांना तुमचं गायडन्स हवा असेल तर ते कसे कनेक्ट होऊ शकतात? तुमचे काही बुक्स वगैरे पण आहेत, ते कसे विकत घेऊ शकतात? हो, माझं बुक आहे रिबिल्ड युअर सेल्फ. मी म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातून सगळंच गेलं असेल, पैसा, जॉब, घर, त्याला जेवायला अन्न नसेल, तिथून कसं रिबिल्ड व्हायचं ह्याचे 9 मी पद्धती तिथे सांगितल्या आहेत. Okay. म्हणजे प्रॅक्टिकल वे पासून स्पिरिच्युअलिटी पर्यंत. बरोबर. कारण जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं तेव्हा तो असतो असं आपल्याला म्हणतात. दैवी ते बुक आहे रिबिल्ड युअर सेल्फ, तुम्ही नक्की वाचा. वाचल्यानंतर तुम्हाला त्यातून काय वाटलं हे मला कळवा. अगेन माझी वेबसाईट आहे www.pratijna.com. Okay. त्याच्यातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. तिथे माझा नंबरही आहे जो व्हॉट्सअपचा नंबर आहे. अगेन मी हाय, हॅलो, हाव आर यूला रिप्लाय नाही देत. तुमचा प्रॉपर पर्टिक्युलर क्वेश्चन आणि तुम्ही ह्या पॉडकास्ट थ्रू तुम्हाला हा मिळाला आहे असं जेव्हा तुम्ही मला पाठवाल प्रश्न, तेव्हा माझी टीम तुम्हाला रिच आउट करेल. ओके. आणि बुक ही वेबसाईट वरून बाय करू शकता? बुक्स तुम्ही Amazon वरून, फ्लिपकार्ट वरून, नोशन प्रेस वरून तुम्ही बाय करू शकता. बाय करू शकता. माझे सेशन्स जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही अगेन दिलेल्या नंबरवर तुम्ही बुक करू शकतात सेशनसाठी. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्ही असेच नवीन टॉपिक्स घेऊन या जेणेकरून प्रबोधन होईल माणसाचं. लोकांच्या आयुष्यात परिणाम होतो. हा, फक्त एंटरटेनमेंट गरजेचं नाही. आणि मी लोकांनाही सांगेन की येस, एंटरटेनमेंट गरजेचं आहे. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात काही ना काहीतरी स्ट्रगल करत असतो, पण ह्याच प्रबोधनमधून त्या स्ट्रगलवर मात करण्याची हिंमत तुमच्यात येते, ना की जस्ट एंटरटेनमेंटमधून. कारण एंटरटेनमेंट इज टेम्पररी आणि तुमचं नॉलेज आहे ते परमनंट. थँक्यू. थँक्यू सो मच.